सो गुड मॉर्निंग गायज, वेलकम. आज आहे चंपाषष्ठी आणि आज आम्ही जाणार आहे मस्तपैकी जेजुरीला देवदर्शनाला. सो स्टेट येऊन खूप छान ब्लॉग होणार आहे, नक्की पाहत राहा. यशू गेली स्कूलला, मी तोपर्यंत टिफिनची वगैरे तयारी करून ठेवली आहे. मग आम्ही मस्त तयार होऊन आवरून वगैरे येशूच्या शाळेमध्ये चाललो होतो येशूला आणायला. पण येशूला ही गोष्ट माहितीच नव्हती की आम्ही तिला आणायला चाललोय. ती बाहेर आली, आम्हाला बघून शॉकमध्ये होती. नंतर ती विचार करत होती, हे लोक अचानक मला का घेऊन चाललेत स्कूलमधनं, लंच टाईममधनं. आम्ही थोडं पुढं गेल्यानंतर तिला गोष्टी सगळं सांगितलं की आपण बाहेर चाललोय देव बघायला जेजुरीला. सो तिला पहिल्यांदाच घेऊन चाललोय. मग शाळेच्या कपड्यांवर तर नाही घेऊन जाऊ शकत. मग आमच्या इथेच ओळखीचे मेडिकलवाले दादा आहेत, त्यांच्या इथे आम्ही क्लोथ्स वगैरे तिचे चेंज केले, तिला आवरलं वगैरे. आणि मग ती स्माईल करत करत बाहेर आली. ती विचारत होती की हे नवीनच काय चालू आहे माझ्यासोबत. सो आम्ही निघालो. ऊन खूप होतं, खूप म्हणजे खूप जास्त होतं. चटके बसर होते अक्षरशः. पण वातावरण बघून, ट्रॅफिक बघून तर आनंद नाही झाला मला, पण वातावरण बघून खूप छान वाटलं. मग थोडं पुढं गेल्यानंतर रोड मोकळा झाल्यावर आजीवाला बरं वाटलं. मग आम्ही थोडंसं गप्पा वगैरे मस्ती खरंमध्ये पुढे गेलो. त्यानंतर गोलूची मस्ती चालू झाली, कारण त्यांचे डायलॉग खूप अँटिक असतात आणि इथे गाडीचा आवाज खूप येत होता, त्यामुळं डायलॉग नाही रेकॉर्ड करता आले. मग आम्ही जेवणासाठी थांबलो. टिफिन वगैरे निघतोय. आम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आम्ही बाहेरचं जेवण नाही अवॉइड करतोय आज दिवसाचं. संध्याकाळी तर बाहेर जाणार आहे जेवायला. पहिलं काढून घेतलं आहे आणि व्हॉइस ओव्हर नंतर देते. सो मला आता थोडी सर्दी झालेली आहे, त्यामुळे आवाज थोडा चेंज वाटतोय, पण खूप मजा आली. तुम्ही बघू शकता गाड्यांचा वगैरे खूप जास्त आवाज होता, त्यामुळे काही जे शॉर्ट्स घेतलेत मी व्हिडिओचे, तिथे मी म्यूट करून माझा व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. या पिकनिक टिफिनबद्दल मी माझ्या जे शॉर्ट्स असतात यूट्यूब अकाउंटमध्ये आहे. याबद्दल निलिमा स्टील पिकनिक टिफिनबद्दल मी डिटेल्स दिली आहे. नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा, खूप सुंदर आहे, तुम्हालाही हेल्पफुल आहे. रोड पण खूप सुंदर आहे. व्यवस्थित नव्हता. सो आम्ही फायनली पोहोचलो इथे. अजून वरती जायचंय. खूप सुंदर आहे. सुंदर मूर्त्या, सुंदर फोटोज वगैरे. म्हणजे चंपाषष्ठी हा एक सण आहे जो महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साजरा केला जातो. तर याच्या मागे एक स्टोरी आहे. म्हणजे असा पुस्तकांमध्ये आहे की जेव्हा ब्रह्माजी पृथ्वी बनवत होते तेव्हा त्यांना घाम आला होता आणि तो घाम पृथ्वीवर पडला. त्याच्यातून 2 राक्षस जन्माला आले, एक मल आणि मणी, आणि त्यांनी खूप उत्मात केली. मग त्यांना मारण्यासाठी भगवान शिवनी खंडोबाचा अवतार घेतला आणि जेजुरीमध्ये अवतरले. त्या दिवशी युद्ध केलं आणि त्यांनी मल्लला हरवलं होतं. मग त्यानंतर त्यांचा भाऊ मणी जो आहे तो त्यांना शरणागती गेला, अशी स्टोरी होती. आणि मग युद्धावर खंडोबा देव जिंकले, त्याच्यामुळे खंडोबाचा अवतार तिथे स्थापित केला गेला. खूप पुढे सुंदर तिथे संगीत वगैरे पण करतात. हा सण 6 दिवस साजरा केला जातो. खूप सुंदर पद्धतीने सगळेजण भाविक येतात जेजुरीला भेटायला. मग आम्ही खूप दमलो म्हणून थोडं पुढे गेलो, कारण इथे 9 लाख पायऱ्या आहेत असं म्हणतात. मग आम्ही अर्धे थोडं पुढे गेलो तर दमलो. मी खूप हसत होते. माझी पिल्लू खूप सुंदर डान्स करत होती तिथे त्या संगीतवर चालता. म्हणजे ती विसरून जात होती की तिचे पाय वगैरे दुखतात त्याच्यावरती चालू. अशी होती पिवळी सोन्याची जेजुरी, ह्यासाठी म्हणतात ह्याला सोन्याची जेजुरी. तर आम्ही तिथे
तळी भरण्याचा एक कार्यक्रम होता आणि ही हळद उधळली जाते त्या युद्ध जिंकल्यात म्हणजे ते प्रतीक असतं. तर त्यासाठी मग ते सगळं करून आम्ही थोडं पुढे गेलो. मग आम्ही पुढे जाऊन ओटी वगैरे दिली देवाच्या नावाने, देवींच्या नावाने. म्हाळसा आणि भानू या त्यांच्या 2 बायका होत्या, या त्या दोघींच्या नावाने बघत होतो. खूप सुंदर वाटत होतं सगळं बघायला. त्याच्यानंतर मग खाली निघायचं प्लॅनिंग चालू झालं. ओटी भरली आहे त्याच्यामुळे एवढं सगळं केलं. जे ओटी भरली त्यांनी सुंदर लाव मला नव्हतं एवढं पुसत नसतात म्हणून काय आम्ही पुसले नाहीच राहिले. सो आता दर्शन खूप सुंदर झालेलं आहे. दर्शनाचे फोटोज काढू शकत नाही म्हणून तिथले काय मी फोटो नाही काढले. बाहेरचं वातावरण तुम्ही बघताय. आता वाजले 4 आम्ही सकाळी आलो होतो. गर्दी खूप आहे. चंपाषष्ठीच्या निमित्त गर्दी खूप असते. सो आता घरी निघालो आहे आता, कारण आम्हाला मम्मीला घेऊन बाहेर पण जायचं आहे. कारण सुट्टी भेटली की एकतर बिझी खूप असतो आणि सुट्टी भेटली की मग सगळे 2-3 कामं एकदमच करता येतात. आमचं ब्लॉगिंग चालू आहे शोचं. सो बोलीची कामं चालूच आहेत. तर मी फोन घेतात येते कामं चालूच आहेत. तरी पण आम्ही वेळ काढून आले कारण हे आमचं कुलदैवत आहे. त्याच्यामुळे बोलूंचे आम्ही आहोंचे कुलदैवत आहे. सो थँक्यू सो मच. स्टे ट्यून राहा. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जेजुरी कशी वाटली हेही नक्की सांगा. तुम्ही पुण्यातनं असाल तर तुमच्यासाठी खूप सुंदर गोष्ट आहे. पण तुम्ही बाहेरून पाहत असाल तर नक्की जेजुरीला इथे येऊन पहा. खूप सुंदर आहे. एकदम पिवळा महल, सोन्याची जेजुरी असं यासाठी म्हणतात कारण इथं सगळं पिवळं पिवळं आहे. सो स्टे ट्यून. आता घरी निघतो, नंतर तयारी करतो. सो देवदर्शन खूप सुंदर झालेलं आहे. चंपाषष्ठीचं आमचं किलोमीटर दमला आहे खूप. गाडी चालवतात सगळ्यांचं लक्ष नाही. सो तुम्हाला आमचा ब्लॉग, आमचं जेजुरी कशी वाटली नक्की सांगा, कॉमेंट करा. सो कसं वाटलं नक्की सांगा. शेअर कॉमेंट नक्की करा. आणि भेटू आमच्या